हॅलो फ्रेंड्स. तर आज रात्रीचे वाजले आहेत 8 आणि एवढ्या रात्री आम्ही निघालो आहे शेगावला जायला. खरं तर निघायला बराच वेळ झाला आहे, परंतु सगळ्यांची इच्छा होती, घरची गाडी होती, म्हटलं चला. आणि आकाश आम्हाला घेऊन जायला तयार होता. इथे आम्ही सगळेजण होतो, ताई, निकू, मावशी आणि माझी मम्मी पप्पा. आम्ही सगळेच जण निघालो होतो. जवळपास 12-13 लोक होतो. निघता निघता म्हणाल तर आम्हाला 9 वाजले पोचायला. गाडी पार्किंगमध्ये लावली आणि पुढे जायला निघालो. थोडंसं मनामध्ये धाकधूक होती की मंदिर तर बंद होणार नाही, परंतु महाराजांचा प्रसाद काही मिळणार नाही. आणि शेगावला म्हणाल तर सुविधा खूप छान आहेत. आणि संस्थांनी ना म्हणजे आता नवीन नवीन डेव्हलपमेंट बरंच काही होतं आहे इथे. प्रसाद वगैरे घेतला. आता शूज वगैरे ठेवायला चाललो आहे. चप्पल ठेवण्याची व्यवस्था म्हणाल तर खूप छान आहे. अगदी आम्हाला तर एक छान मोठी पिशवीच मिळाली होती, कारण जवळपास 12-13 लोक होतो, त्याच्यामुळे इथे चप्पल वगैरे ठेवल्या. त्याच्यानंतर हँडवॉश वगैरे केले, पाय धुतले आणि निघालो मग श्रींच्या दर्शनासाठी. महाराजांच्या दर्शनाला जायचं म्हटलं की आनंद काही वेगळाच असतो. मला तर फार आनंद होतो, कारण की महाराज आराध्य दैवत तर आहेतच, पण जी मनाला शांती पाहिजे असते ती खरंच इथे जाऊनच मिळते. कारण मंदिरातलं वातावरण जे पण काही आहे ना, शांत, एकदम शांत. म्हणजे ना, जर खूप फ्रस्ट्रेट जर झालेले असो किंवा जर कुठली मनाची शांती पाहिजे असेल तर मंदिरामध्ये जावं आणि निवांत बसावं आणि निवांत वेळ घालवावा. त्याच्यानंतर दर्शन करून झालं. शूट काही करता आलं नाही. बाहेर बसलो. मन फार नाराज झालं, कारण की आम्हाला ना प्रसादच मिळाला नाही. वेळ निघून गेली होती. 9पर्यंतच प्रसाद असतो आणि 9:30 झाले होते. त्याच्यामुळे मग परतीला निघालो. परतीला निघाल्यानंतर म्हटलं रात्री घरी पोहोचायला आता बराच वेळ होणार आहे, त्यामुळे एका हॉटेलवर थांबलो. म्हटलं इथनं जेवण करून जावं. इथे छान काही असे झुले वगैरे होते. म्हटलं चला. निकू म्हटली मावशी आमचा फोटो काढ. गायत्री पण बोलली मावशी आमचा फोटो काढ. आणि सोबत आमचा वल्लभ होता, त्याच्यामुळे त्याच्यासोबत ना मुली छान मजा करत होत्या. त्याला देखील आनंद येत होता. हॉटेल छान होतं, पण पाहिजे अशी काही सर्व्हिस नव्हती. पण हरकत नाही, भूक लागली म्हटल्यानंतर कुठेही कसंही भागवता येतं. त्याच्यामुळे आम्ही ऑर्डर दिली आणि जेवण येईपर्यंत म्हटलं चला एक फेरफटका मारून येऊया. हॉटेल कसं आहे बघू तरी. आणि छान नवीन मस्तपैकी हॉटेल होतं, नवीनच झालेलं आहे, पण त्यांची सर्व्हिस तेवढी काही अशी फास्ट नव्हती. थोडा वेळ आम्ही इथे असं एन्जॉय केला. त्याच्यानंतर जेवण आलं आणि जेवायला बसलो. जवळपास रात्रीचे आम्हाला 1 वाजला घरी पोहोचायला, कारण की रात्री 10 नंतर आमचा घाटातला रस्ता बंद होतो. आम्हाला दूरवरून यावं लागलं. अशी ही हॉटेलची छान अशी वाईब्स आहेत. मुली छान एन्जॉय करत होत्या फोटो वगैरे काढायला. थोडंसं म्हणजे उजेड असताना नाही का, दिवस असताना जर आलं असतं तर फोटो खूप छान आले असते. लाईट्स वगैरे होते, त्याच्यामुळे फोटो फारसे काही बरे आले नाहीत. परंतु बाहेर गेलो, थोडासा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला, त्याच्यामुळे ना फार छान वाटतं. मला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला फार आवडतं. इथे बघू शकता आम्ही सगळे जेवायला बसलो आहे. सलादच्या नावावर म्हणाल तर आम्हाला फक्त 2 गाजरचे तुकडे आणि 4-5 काकडीचे तुकडे असेच मिळालेत. आकाशची आणि माझी थोडीशी मजा सुरू होती, चिडवणं सुरू होतं की महाराजांनी आपल्यासोबत असं कसं केलं, आणि फारसं तेवढं छान जेवायला देखील मिळालं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.